हा जो राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलाय की 1ली ते 4थी म्हणजे 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना हिंदी सक्तीने शिकवावी, तर याचा काय परिणाम होईल? हा निर्णय का घेतला? आता हे त्यांनी का लादलं हे त्यांनाच माहीत असेल, म्हणजे ते तर आपण काही सांगू शकत नाही, पण याचे परिणाम फार वाईट होतात. राज्यकर्ते फक्त शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर करतात असं मला वाटतं. सीबीएसई किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुद्धा आहे, तिथे मराठी पण असते, हिंदी पण असते. कितपत मराठीकडे लक्ष दिलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा अनुभव की तुम्हाला ते अभिजात दर्जा ते हिंदी लादण्यासाठी द्यायचा होता की लोकांचा विरोध होऊ नये, नाही बाबा आम्ही मराठीसाठी खूप काही केलेलं आहे. आणि राष्ट्रभाषा ही नैसर्गिकरित्या येत असते, ती काही तुम्हाला थोपावी लागत नाही, ती लादावी लागत नाही, आपोआप येते. त्यामुळे त्याचं तिथे पण तसंच होणार. ते प्राधान्य हिंदीला देणार आणि मराठी मागेच पडणार, हे 100%. की त्यांनी तुमच्याकडे येऊन सांगितलं का की अहो ते मला ना तुम्ही 5वी ते 10वी फक्त 6 वर्ष हिंदी शिकवलं ना, त्याच्यामुळे मला ना हिंदीच बोलता आलं नाही. हिंदी अजून कुठे लागते? आता ही जी तुम्ही शाळेत शिकवताय ना हिंदी, मेने मन में विचार आया, ही फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयात मात्र लागते. पण मला तुम्ही सांगा, केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये किती हिंदीचा वापर होतो? मला मराठी बोलणाराच माणूस पाहिजे, माझ्याशी मराठी बोलत असेल तर मी उत्तर देईल, तर आपोआप तिथे मराठी मुलांचे भरती होतील. आता तुम्ही काय करता? जातीच्या आधारावर झेंडे घेता, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आणि तुम्हाला हे कळतच नाही अहो आता आरक्षणाचा विषय संपलाय. तर हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला हा लढा उभारणं आणि मोठा करणं गरजेचं आहे. नमस्कार. महाराष्ट्र सरकारने 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतलाय आणि राज्य सरकारच्या या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका होते. अनेक विचारवंत, साहित्यिक, लेखक, मराठी भाषा अभ्यासक, मराठी भाषेचे प्रेमी सरकारच्या या निर्णयावर टीका करतायत. या निर्णयाचा महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर काय विपरीत परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत. आणि याला नेमकं विरोध का होतोय? हिंदी मराठी भाषिकांवर लादणे हे चुकीचं आहे का? ते चुकीचं आहे तर का चुकीचं आहे? हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे का? त्याविषयी काही गैरसमज आहेत का? या बाबतीत चर्चा करण्यासोबत आपल्यासोबत प्रकाश निर्मळ सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत. प्रकाश निर्मळ सर हे मराठी भाषेचे अभ्यासक आहेत. आपण त्यांच्याकडून याविषयी जाणून घेणार आहोत. सर, हा जो राज्य शासनाने हा जो निर्णय घेतलाय की 1ली ते 4थी म्हणजे 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलांना हिंदी सक्तीने शिकवावी, तर याचा काय परिणाम होईल? हा निर्णय का घेतला? का आपल्याला काय वाटतं याच्यावर? नाही, मुळातच खरं सांगू का तुम्हाला, हा निर्णयच मुळात तुगलकी निर्णय आहे असं मला वाटतं. त्याचं वर्णन जर करायचं झालं एका शब्दामध्ये, कारण असं आहे की मूळ आराखड्यामध्ये अनिवार्य असा विषय नाही. जो काय म्हणतो आपण त्याला, केंद्रीय जो आराखडा आहे शिक्षण आराखडा, त्यामध्ये त्यांनी 3 भाषा शिकवाव्या असं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये ही 3री भाषा अनिवार्य वगैरे असा काही विषय नाही. परंतु राज्य सरकारने जो सक्तीची हिंदी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे एक प्रकारे हिंदी लादणे हाच प्रकार आहे, आणि तो प्रकार अतिशय चुकीचा आहे असं मला वाटतं. आता हे त्यांनी का लादलं हे त्यांनाच माहीत असेल, म्हणजे ते तर आपण काही सांगू शकत नाही, पण याचे परिणाम फार वाईट होतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मुलं किती कोवळ्या वयाची आहेत. 5-6 वर्षाचं मुलं आहे, तो अजून त्याची स्वतःची भाषा शिकतोय, त्याची भाषा स्वतःचीच अजून पक्की झालेली आहे मातृभाषा, आणि त्याला अजून इंग्रजी, अजून हिंदी हे सगळं आपण शिकवायला भाग पाडणार आहे, आणि त्याच्यावर हा एक प्रकारचा अत्याचार करणार आहोत. आता लोक म्हणतात की मग मुलं तर कोवळ्या वयामध्ये शिकतात, वेगवेगळ्या भाषा शिकतात. हो, शिकतात, परंतु ती शिकण्याची प्रक्रिया ही अशी औपचारिक नसते. तो मुलगा आपण होऊन शिकतो. सक्ती नसावी. आता कावळा बोलतायत पालघरचा, माहिती आहे तुम्हाला? एक त्याला शिकवलं नाही कोणी, तो स्वतःहून बोलायला लागला. मग आता तुम्ही तो शिकला म्हणून सगळ्या कावळ्यांना धरून शिकवणार का तुम्ही सक्तीने? आणि मग तो बोललाच पाहिजे असं नाही होऊ शकत. तर मुलं शिकतात ही गोष्ट बरोबर आहे, परंतु ते आपोआप आत्मसात करतात, त्यांना त्यांच्या सोयीने आत्मसात करतात. हिंदी मराठीचा विषय असा आहे की हिंदी आणि मराठी ह्या एका गटातल्या भाषा आहेत, आर्य गटातल्या भाषा, आणि त्या बरीचशी वाक्यरचना, बरेचसे शब्द सारखेच आहेत. यामुळे मुलांचा संभ्रम होतो. तुम्ही बघा, आत्ताही सीबीएसईमध्ये हा जो मेस करून टाकण्यात आली आहे, सगळा जो गोची केलेली आहे, सगळा गोंधळ केलेला आहे सध्या, त्यामध्ये मुलं कुठली भाषा बोलतात? हो, हिंदी बोलतात. सगळी मुलं घरी हिंदी बोलतात, मित्रांशी हिंदी बोलतात, आणि ती हिंदी पण कशी, अर्धी मराठी अर्धी हिंदी. मराठी बोलताना पण भेजून द्या अशासारखी मराठी है ना, मी राहा पाहतो त्याची, अशा पद्धतीचे कुठलीही एकही भाषा जर पूर्ण होत नसेल तर आपण कसं त्यांचा भाषा विषय पूर्ण करणार ना, अशी ती समस्या आहे. हिंदीच्या सक्तीकरणामुळे कुठेतरी मराठी
बॅक फुटवर जाईल असं वाटतं का सर, की बघा, कारण असं आहे की हिंदी ही डॉमिनंट लँग्वेज आहे, सर्वांना मान्य आहे ही गोष्ट, की ती अतिशय संपूर्ण भारतामध्ये एक प्रभावशाली भाषा, कारण तिला एक विशिष्ट स्टेटस दिलं गेलं, केंद्र सरकारच्या कार्यालयीन भाषेचं तिला स्टेटस आहे. त्यामुळे तिला मराठीपेक्षा जास्त प्रतिष्ठा देण्यात आल्यामुळे स्वाभाविकपणे प्रत्येकजण तिच्याकडे ओढा असतो. आणि शाळेतसुद्धा आता म्हणजे CBSE किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळासुद्धा आहे, तिथे मराठी पण असते, हिंदी पण असते. कितपत मराठीकडे लक्ष दिलं जातं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा अनुभव. त्यामुळे त्याचं तिथे पण तसंच होणार, ते प्राधान्य हिंदीला देणार आणि मराठी मागेच पडणार, हे 100%. मराठीला अभिजातचा दर्जा मिळाला, हां. तर मग भाषा संवर्धनाचे प्रयत्न मराठीच्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे होते, की अधिकाधिक मराठी कशी बोलली जाईल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशात, जगभरात मराठी कशी जाईल, याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायला पाहिजे होतं. पण राज्य सरकारने हिंदी लादण्याचा निर्णय घेतला. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? हां, कसं आहे, हा मला तरी असं वाटतं की हे तुम्हाला काहीतरी तुमच्या हातात खेळणं द्यायचं, अभिजात भाषेचं खेळणं द्यायचं आणि मागून हिंदी लादायची, हा प्रयत्न म्हणजे हे आधीचं प्लॅनिंग असणार आहे. आता मला माहीत नाही याच्यामध्ये केंद्र सरकारची कितपत भूमिका आहे राज्य सरकारने हिंदी लादण्यावर, पण केंद्र सरकारला विचारल्याशिवाय तर आपलं सरकार काय करणार नाही. त्यामुळे हे सगळं एका विशिष्ट, आपण षडयंत्र हा शब्द फार हार्श होईल किंवा फार कटू होईल, परंतु एका विशिष्ट पद्धतीने काहीतरी ठरवून असं केलेलं आहे. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काहीतरी कॉस्मेटिक किंवा असं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काहीतरी केलेलं आहे. त्याचं कितपत आता फंड देणार आहे वगैरे ह्या गोष्टी तर लांबच्याच राहिल्या. त्याच्यामुळे ह्या गोष्टी निरर्थक ठरतात. अभिजात भाषेचा दर्जा देणे आणि त्यानंतर मग हिंदीला अशा पद्धतीने लादणे, तर त्यामुळे तो अभिजात भाषेचा दर्जाचं तुमची जी मानसिकता आहे ती आमच्या लक्षात येऊन गेली, की तुम्हाला ते अभिजात दर्जा ते हिंदी लादण्यासाठी द्यायचा होता, की लोकांचा विरोध होऊ नये, नाही बाबा आम्ही मराठीसाठी खूप काही केलेलं आहे असं म्हणतात. आणि आता एक मंत्री पण म्हटलं की हिंदी राष्ट्रभाषा आहे, शिकले तर काय फरक पडतो. अनेक लोक म्हणतात की काय फरक पडतो शिकवली तर इतकं सहजपणे मराठी लोकही त्याकडे बघतायत काही काही. तर मग त्याकडे कसं बघतात की हे कुठे नेणार आहे, हे जे आता पेरलं गेलंय याचं उगवणार काय? नाही, हे खरं अतिशय गंभीर आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण का, पहिली गोष्ट तर ही आहे की हिंदी राष्ट्रभाषा हा भ्रम आहे. आणि मला असं वाटतं की हे लोक फारसं यांचं एकतर वाचन नसेल किंवा कधी कधी कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेला माणूस असतो, त्याला तुम्हाला जाग नाही करता येत. यांना एकतर माहीत असेल की हिंदी राष्ट्रभाषा नाही, तरी पण गोबेलचा सिद्धांत 100 वेळा सांगायचं की राष्ट्रभाषा राष्ट्रभाषा म्हणजे एखादी गोष्ट 100 वेळा जर खोटी गोष्ट सांगितली तर ती खरी असं खरी वाटायला लागते या पद्धतीनं. कारण मी आता बघतोय सगळे मुलाखती बघतो आहे चॅनलवरच्या, तर हे जाणीवपूर्वक राष्ट्रभाषा शब्दाचा उच्चार करतात, जाणीवपूर्वक. कारण त्यांना माहिती आहे, कारण गुजरात हायकोर्टाचा निर्णय आहे, केंद्राच्या राजभाषा विभागाचं पत्र आहे की भारताला कुठलीही राष्ट्रभाषा नाही. कारण राष्ट्रभाषा असण्याचं कारण पण नाही, मी तुम्हाला सांगतो. कारण हे बघा, आपल्याला लागणार आहे एक कुठली भाषा, तर एकतर केंद्र सरकारला त्यांच्या राज्यकारभाराची भाषा लागणार आहे, किंवा आपल्याला परप्रांतात गेल्यानंतर आपल्याला काहीतरी थोडंफार जुजबी स्वरूपाचं कन्व्हर्सेशन किंवा संवाद करण्यासाठी एवढा भाग. राष्ट्रभाषेची भारताला गरज नाही. आणि राष्ट्रभाषा ही नैसर्गिकरित्या येत असते, ती काही तुम्हाला थोपावी लागत नाही, ती लादावी लागत नाही, आपोआप येते. समजा महाराष्ट्र हे जर एक राष्ट्र असतं तर आपोआपच मराठी झाली, ती लादावी लागली नसती, आपोआपच मराठी राष्ट्रभाषा झाली असती. किंवा तमिळनाडू हे देश असतात तर तमिळ हीच त्यांची राष्ट्रभाषा झाली असती. ही नैसर्गिक असते, त्याची ओळख असते. तुम्ही हिंदी राष्ट्रभाषा असं म्हणू शकत नाही, कारण हिंदीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या जी काय परंपरा, संस्कृती अशी अभिव्यक्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे, आणि तो तुमच्या अस्मितेचा विषय पण नाही हिंदी, त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा होणार पण नाही आणि तिचा तो वकूफ पण नाही. आपण जर भारताचा जर आपण विचार केला तर 2 भागात विभागला गेलेला आहे, म्हणजे दक्षिण आणि उत्तर. दक्षिणेकडे बोलणारी वेगवेगळी राज्ये, वेगवेगळी भाषा, मराठी, कानडी, तामिळ, केरळ, वेगवेगळी भाषा बोलतात. उत्तरेकडे जर आपण बघितलं तर 1-2 हिंदी स्टेट सोडलं तर वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी भाषा आहे. पंजाबची पंजाबी आहे, राजस्थानची तर लिपी संपलीच आहे, ते लोक मारवाडी बोलतात पण हिंदी लिहितात. नंतर इकडे गुजरात आहे. तर मग महाराष्ट्रावर याचा असा परिणाम होईल का जसं राजस्थानवर झाला? बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता मुळात तुम्ही जे हिंदी स्टेटबद्दल म्हटलात ना, त्याला हिंदी स्टेट आपण म्हणतो, कारण त्याला मुसलमान जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी या सगळ्या लोकांना हिंदी म्हटलं, म्हणून त्याला आपण हिंदी म्हणतो. अन्यथा हे हिंदी राज्य नव्हेत, हिंदी भाषिक राज्य नव्हेत ते.
तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर यांची भाषा वेगळ्या आहेत. म्हणजे जशी राजस्थानची भाषा वेगळी आहे किंवा उत्तराखंडच्या वेगळ्या आहेत, हिमाचलच्या वेगळ्या आहेत, बिहारच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. मध्य प्रदेशात सुद्धा राजस्थानी समूहातल्या काही भाषा आहेत, जसे नेमाडी आणि माळवी आहेत किंवा तिकडे वरती बुंदेली आहे. तर हे फार वेगवेगळ्या भाषिक हे राज्य आहेत आणि हे काही हिंदी राज्य म्हणता येणार नाही. परंतु आपली लिपी हीच हिंदीने लिपी स्वीकारली. कारण तुम्हाला माहीत असेल की हिंदीचा जन्म कसा झाला, तर उर्दू ही भाषा एस्टॅब्लिश भाषा होती. ज्यावेळेस मुसलमान इथे आले, मुस्लिम राज्यकर्ते मुघल, त्यांनी तिथली जी खडीबोली होती उर्दूची, दिल्लीची जी खडीबोली होती, तर दिल्लीच्या खडीबोली आणि त्यांच्या स्वतःच्या भाषा अशा संमिश्रणातून एक भाषा त्यांची आपोआप निर्माण झाली. ती त्यांनी मातृभाषा म्हणून स्वीकारली. मग हे सगळे लोक इकडे तिकडे पसरले, अगदी दख्खनपर्यंत गेले. मग त्यांनी त्या भाषेमध्ये लिहिणं सुरू केलं, बोलणं सुरू केलं आणि त्या भाषेचा प्रचार झाला. तर नंतर असा एक विषय झाला की या भाषेला आपण देवनागरीत लिहिलं पाहिजे आणि बराच वादविवाद पण झाला त्याच्यामध्ये. आणि ते फार, आता तुम्ही नेटवर गेला तर तुम्हाला ते वाचायला पण मिळेल की ही भाषा हिंदूंची, ही भाषा मुसलमानांची, असं बायफर्केशन त्यावेळी झालं. आणि त्यानंतर मग हिंदी भाषेचा जन्म झाला. हिंदी भाषेचा जन्म कधीचा, तर खरा जर तुम्ही विचार केला तर 19व्या शतकाच्या शेवटीची भाषा ती. कारण पराडकर म्हणून एक साहित्यिक होते, त्यांनी पण असंच लिहिलेलं आहे, हिंदीला राजभाषा करायचं होतं त्यावेळेस. तर ते म्हणाले की आमची भाषा अगदी नवीन आहे, आमच्या भाषेमध्ये बंगाली किंवा मराठी इतकं साहित्य नाही, परंतु तरीसुद्धा ही भाषा सगळ्यांना कळते म्हणून ती भाषा राजभाषा किंवा तेव्हा राष्ट्रभाषांचा विषय होता, ती झाली पाहिजे असं ते म्हणाले होते. परंतु खरं तुम्हाला सांगू का, हिंदी ही भाषा मेजॉरिटीची भाषा नाही. हिंदी ही मायनॉरिटी लँग्वेज, मराठीपेक्षाही कमी लोक हिंदी भाषा बोलतात. कारण त्या भाषांची जर का भाषा बोलणारे लोक वेगळे काढले तर फार थोडे लोक हिंदी भाषा बोलणारे तुम्हाला दिसतील. म्हणजे इतर राज्यांवरती लादली गेली, म्हणजे बिहारी मध्ये हिंदी बोलायला लागले, राजस्थानी लोक हिंदी बोलायला लादल्या गेली किंवा मग नंतर पुढे पुढे त्या लोकांनी आपली मातृभाषा म्हणून स्वीकारली. परंतु ते मातृभाषा म्हणतात त्याला, पण ते ती मातृभाषा म्हणून वापरत नाही. हिंदी बोलणारे लोक खूप कमी, असं तुम्हाला म्हणायचं. ही जी हिंदी, ज्याला आपण हिंदी म्हणतो, जी तयार करण्यात आली कृत्रिमरित्या, ती हिंदी बोलणारे लोक फार कमी आहेत. आता ती जी भाषा कशी निर्माण झाली, तर त्या उर्दू भाषेला हिंदुस्थानी म्हणत होते पूर्वी. आणि त्या हिंदुस्थानी म्हणजे ती अरबी भाषी लिपीत लिहिली जात होती, ती उर्दूच भाषा, पण तिला नाव हिंदुस्थानी होतं. पण मग नंतर हिंदूंची भाषा देवनागरीत लिहिली पाहिजे त्यामध्ये. आणि एक तांत्रिक मुद्दा पण त्याच्यामध्ये होता की त्यामध्ये काही अवघड शब्द प्रचलित झालेले होते की जे भारतीय मुळाचे नव्हते असं त्यांना वाटत होतं. मग त्यामध्ये काही संस्कृत शब्द घालून ही अशी स्वतंत्र भाषा आपण निर्माण केली पाहिजे असं झालं. आणि मग त्याच्यानंतर हिंदीचा जन्म झाला. पण झालं असं की ती देवनागरी लिपी स्वीकारल्यामुळे मराठीचं आणि ह्या ज्या देवनागरीवाल्या ज्या बाकी भाषा होत्या त्यांचं प्रचंड नुकसान झालं. तर तुम्ही जे म्हणताय की राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची होणार आहे नाही, आज सध्याच ती झाली. ते सध्या आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं, हिमनगाचं वरचं टोक दिसतं फक्त. आत काय चालू आहे आपल्याला माहिती नाही. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की काही शहरांमध्ये, म्हणजे मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण देतो, नागपूरवाल्या लोकांसाठी प्रमाण भाषा हिंदीच झालेली आहे. ते त्यांच्या बोली बोलतात आणि प्रमाण भाषा म्हणजे जेव्हा त्यांना काही भाषण द्यायचं असेल किंवा चार चौघांमध्ये बोलायचं असेल तर ते हिंदी बोलतात. आणि ते म्हणतात की नाही, हिंदी आमचीच भाषा आहे. हे अशा पद्धतीचं जे वारं पसरलं आहे, हा वणवा आहे. म्हणजे आता पूर्वी मुंबई एक छोटंसं होतं बेट, मग तिथे लोक मिक्स भाषा बोलत होते, तरी सुद्धा तिथे इंग्लिश होती त्यावेळेस. म्हणजे इंग्रजांच्या काळात तर काही हिंदी किंवा उर्दू असायचं काही फार प्रभाव असण्याचं कारण नव्हतं. नंतर मग तिथे जे बाहेरचे लोक, उत्तरेचे लोक जास्तीत जास्त आले, मग हिंदी पसरत गेली आणि ती एवढी पसरली आता की ते ठाण्यापर्यंत, पालघरपर्यंत अशी आलेली आहे, पुण्यात सुद्धा झालेला आहे. तर त्यामुळे हा जो विषय आहे ना, की हळूहळू ही हिंदी ही प्रमाण भाषा आणि मराठी ही फक्त घरात बोलायची भाषा, हे असं होणार आहे. आणि ही राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची नक्की होणार आहे, असं जर चाललं तर. सर, राज्य सरकारच्या या निर्णयामागे कुठेतरी राजकीय हेतू दडलाय का? म्हणजे राजकारणाच्या डोहाळे लागलेले काही नेते असं, म्हणजे थेट म्हणायलाही हरकत नाही. कारण एखाद्याचं जर स्वप्नवरचं असलं आणि एखाद्या प्रदेशात जर ती भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जर वाढत असली तर त्या लोकांचं मन समाधान व्हावं किंवा त्यांना आपल्याकडे आकर्षित करता यावं, यासाठी केलेला हा प्रयत्न वाटतो का तुम्हाला? 100% आहे सर तो. कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, प्रत्येक शहरात हिंदी भाषिकांची संख्या वाढलेली आहे.
पाणीपुरीच्या टेल्यापासून तर भेळच्या गाड्यांपर्यंत, तर लहान मोठी छोटी कामं करण्यापासून तर पार कंपनीत राबण्यापर्यंत हे लोकांची संख्या वाढलेली आहे. हे लोक इकडे आले म्हणजे यांचे पार वोटिंग कार्डपासून आधार कार्ड सगळं हे बदल करतात, त्यात एडिट करतात. तर ह्या लोकांना कुठेतरी आपल्याकडे वळवण्यासाठी हा निर्णय घेतलाय का? 100% मला तर असंच वाटतंय, कारण याच्यामध्ये काय मुलांचं हित बघण्याचा काही दृष्टिकोन आहे असं मला वाटत नाही. यामध्ये काय त्यांचे कॅल्क्युलेशन्स असतील मला माहीत नाही, परंतु हा निर्णय मला राजकीयच वाटतो. त्यांचे स्वतःचे काय कॅल्क्युलेशन्स असतील ती मला म्हणजे आपण काय त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता ही जी हिंदी ते लादत आहेत, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे ना की नाही हो, हिंदी ही संपर्कसूत्र, एक नवीन शब्द वापरला. हा, ते पुले राष्ट्रभाषा म्हणत होते, पण त्यांनी आता राष्ट्रभाषा शब्द नाही वापरला, ते संपर्कसूत्र म्हणतात आणि बाकीच्यांना राष्ट्रभाषा म्हणायला लावलाय त्यांनी. संपर्कसूत्र. मला एक तुम्ही सांगा, पहिला मुद्दा, पूर्वी 5वी ते 10वी हिंदी होतं. मग 5वी ते 10वी हिंदी असलेले जे लोक होते त्यांना काय समस्या गेल्या हो, मला सांगा बरं तुम्ही. की त्यांनी तुमच्याकडे येऊन सांगितलं का की अहो ते मला ना तुम्ही 5वी ते 10वी फक्त 6 वर्ष हिंदी शिकवलं ना, त्याच्यामुळे मला ना हिंदीच बोलता आलं नाही आणि मग ते आमचं कम्युनिकेशन झालं, अशी तक्रार आहे तुमच्याकडे कधी? नाही. बरं, जे लोक 5वी पर्यंत गेले पण नाही, ते 4थी पर्यंतच होते, ते हिंदी कधी शिकलेच नाही, ते लोक सुद्धा आता ओलाचे ड्रायव्हर आहेत किंवा बाहेर ट्रक नेतात किंवा बाहेर फिरतात, सगळ्या टुरिस्टचे कामं करतात. त्यांना कधी समस्या आली नाही. त्यांना तिथं औपचारिक हिंदीचं शिक्षण पण नाही घेतलं त्यांनी. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, तुम्ही जी हिंदी शिकवत आहे ना, ती हिंदी ही संपर्कसूत्रवाली हिंदी नव्हे. तुम्ही काय शिकवता? मैंने विचार किया किंवा मेरे मन में विचार आया, हे तुम्ही शिकवता. बोलणारा बाहेर काय बोलतो? मेरे दिल में ख्याल आया. बरोबर आहे. इकडे तुम्ही शिकवता की मुझे बहुत दुःख हुआ, बोलणारा बाहेर म्हणतो मुझे बहुत अफसोस हुआ. हे जे दोन वेगवेगळ्या भाषा आहेत ना, ह्या म्हणजे दोन वेगवेगळ्या शैली, भाषा म्हणू शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, मी नाही सांगत. सुप्रीम कोर्ट म्हणतं का उर्दू आणि हिंदी हा एकच भाषा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की उर्दू पासूनच हिंदीची निर्मिती झाली, म्हणजे उर्दू हिंदी एकच भाषा झाली. त्याच्यामध्ये सिंटॅक्स सारखा असतो, जे वाक्यरचना किंवा वाक्यविन्यास असतो तो सारखा असतो, शब्दांचा फक्त थोडा फरक पडतो. तर तुम्ही जे शिकवताय ना, जे हिंदूंची भाषा आणि मुसलमानांची भाषा असं भांडण करून तुम्ही जे बायफर्केशन केलं आणि वेगळी भाषा काढली, ती तुम्ही शिकवता शाळेमध्ये. आणि ते मुलं तिथं सेक्युलर असतात, त्यांना काय धर्माशी किंवा सर्वसामान्य माणूस हा सेक्युलरच असतो, याला काही धर्माबिर्माशी देणं घेणं नाही. त्याला जी संपर्क म्हणून जी सर्वसाधारण बॉलिवूडची जी भाषा शिकवली जाते किंवा चॅनलवरची भाषा असते, ती भाषा तो बोलतो. मुझे अफसोस हुआ, मुझे महसूस हुआ, है ना. म्हणजे संपर्क भाषेचं नाव पुढे करून जे शिकवण्याचा घाट घातला जात आहे ते वेगळं असणार आहे. जे आपल्याला म्हणजे संपर्क करण्यासाठी जी लागते तेवढी अवगत प्रत्येकाला आहेच आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, कुठे हिंदी लागते? जी तुम्ही शिकवता तिथे हिंदी लागतच नाही. जे लोक बोलतात सर्वसामान्यपणे संपर्क भाषा म्हणून थोडीफार जुजबी स्वरूपात, तर ती बॉलिवूडची उर्दू भाषा लागते. मग उर्दू भाषा जर सगळीकडे लागत असेल म्हणजे ती उत्तरेतच लागते फक्त. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जर चांगलं इंग्लिश बोलता येत असेल, तुम्ही साऊथला गेला, आता समजा बरं, पहिली गोष्ट ते काय म्हणतात, अहो ते रोजगार आहे ना, रोजगाराची भाषा आहे ती, रोजगार जर मिळाला तर तुम्हाला हिंदी बोलता आलं पाहिजे. बरं, मग मला तुम्ही सांगा, माझा मुलगा बेंगळुरूला जाणार आहे, माझा मुलगा चेन्नईला जाणार आहे, एम्प्लॉयमेंट कुठं आहेत? एम्प्लॉयमेंट आहेत का दिल्लीला? नाही ना. लखनौला आहे का? पटण्याला आहे का? नाही ना. माझी मुलं इकडे जाणार आहेत, पण त्यांना हिंदीचं कुठं काम पडतं? त्यांचं जर इंग्लिश चांगलं असेल ना, त्यांचं काम भागतंय आहो. आणि इंग्लिशचं कंपल्सरी शिकवतोच आहे आपण, बरं का. बरं, अजून बाहेर जाणार आहेत, बरेचसे लोक बाहेर जातात फॉरेनमध्ये काय हिंदी लागते? तिथे पण इंग्लिश लागते. मग हिंदीचं काय काम आहे मला सांगा. कशासाठी तुम्ही सक्ती का करता? सक्ती करण्याची काहीच गरज नाही. दुसरी गोष्ट, अजून हिंदी अजून कुठे लागते? आता ही जी तुम्ही शाळेत शिकवताय ना हिंदी, मेने मन में विचार आया, ही फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयात मात्र लागते. पण मला तुम्ही सांगा, केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये किती हिंदीचा वापर होतो? केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर होत नाही. आम्ही तर उलट त्यासाठी, म्हणजे मी स्वतः सुद्धा यासाठी आग्रही राहिलेलो आहे की अहो तुम्ही राजभाषा म्हणून हिंदीचा वापर करा, आमच्याकडे तिचं अतिक्रमण होऊ देऊ नका. जिथे तिचं काम आहे ना तिथे ती व्यवस्थित वापरा. तिथे वापरली जात नाही. तिथे तुमचे जे काय हे असतात ना, सर्क्युलर्स येतात,
तुमचे काही फॉर्मॅट्स असतात, हे सगळे तुम्ही बँकांमध्ये बघा सगळे इंग्लिशमध्ये असतात. मग तिथे तर हिंदीचा काही वापरच होत नाही. मग काय गरज आहे हिंदीची? मग बरं, असं जर कोणाला वाटत असेल ना की आम्हाला हिंदी शिकवली पाहिजे मुलांना, मग त्यांना तुम्ही ऑप्शन द्या ना. तुम्ही असं हे जे हिंदी लादणेवाला प्रकार, हे बघा, हे संविधानात पण अभिप्रेत नव्हतं. हे सगळं जे चाललंय ना हे अतिशय बेकायदेशीर, अनैतिक आणि तुगलकी पद्धतीचं चाललेलं आहे. म्हणजे कधीही संविधान ज्यांनी तयार केलं त्यांनाही हे अभिप्रेत नव्हतं की कोणीतरी हिंदी अशी तुम्ही तुम्ही शिकलंच पाहिजे, असं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल, त्यांना वाटत असेल तर ते शिकतील. त्यांना जर असं वाटलं की हिंदीच्या ऐवजी माझं दुसऱ्या भाषेमध्ये मला हे करायचं आहे, समजा आता कोल्हापूरचा मुलगा आहे आणि तो मराठी माध्यमाच्या शाळेत आहे, पण त्याची मातृभाषा मात्र कन्नड आहे, मग तो तिसरी भाषा कन्नड घेईल ना. पर्याय द्या ना तुम्ही. हे अशा पद्धतीने तुम्ही जे लादणूक करताय ना हे अतिशय आक्षेपार्ह आहे. सर, एक असा प्रश्न निर्माण होतो, तुम्ही संपर्क भाषा म्हणून हिंदी लागताय. आता उत्तरेकडून दक्षिणेत लोक येत आहेत नर्मदा ओलांडून, तर संपर्क करण्याची गरज त्यांना आहे, त्यांनी आपली भाषा शिकली पाहिजे. म्हणजे जर उत्तर प्रदेशातला एखादी व्यक्ती एम्प्लॉयमेंटसाठी आमच्या राज्यात येतोय पोट भरायला, तर त्याला आमची भाषा शिकणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा पोट भरायला उत्तरेत जाऊ तेव्हा आम्ही हिंदी शिकू, बरोबर, आम्ही हिंदीत बोलू, बरोबर, आम्ही तुमच्या भाषेचा मान ठेवू. तुम्ही इकडे येऊन आमची भाषा शिका, पोट तुम्हाला भरायचं आहे. बरोबर. पण असं न करता त्यांची भाषा, म्हणजे गरजही त्यांना, रोजगाराची गरज त्यांना, आणि भाषा आपण त्यांची शिकायची, हे कुठेतरी अन्यायकारक आहे. अन्याय. बिलकुल निश्चितपणे हा अन्यायकारकच आहे आणि ही विषमता पण आहे. आपलं संविधान, माझं म्हणणं असतं की आपलं संविधान हे समताधिष्ठित आहे आणि इथे कुठल्याही भाषेला कसा विशेष, या भाषेला खूप जास्त, ही वरची, ही खालची, ही कनिष्ठ, ही वरिष्ठ वगैरे असा काही प्रकार नाही आहे आपल्या याच्यामध्ये. आणि आपण संघराज्य म्हटलंय देशाला. तर ही जी तुम्ही म्हणताय की ह्या लोकांना मराठी शिकायला पाहिजे, तुम्ही आता हे जे लोक हिंदी लादायचा प्रयत्न करतात ना, मला यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही इतक्या वर्षामध्ये मराठी तरी तुम्ही शिकवू शकला का अनिवार्य इथल्या लोकांना? इतक्या वर्षापासून हे लोक इथे राहतात आहे आणि ह्यांच्या शाळा ज्या आहेत CBSEच्या, तुमची धमक आहे का त्यांना हिंदी अनिवार्य कंपल्सरी करा म्हणून? नाही केली तुम्ही. मराठी तुम्ही मराठी तुम्ही त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत, म्हणजे CBSEच्या शाळा आहेत किंवा इंग्रजी बाकीच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी ISSC वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही मराठी अनिवार्य, सरकारचा आदेश असून सुद्धा ते लोक पाळत नाहीत. तिथे तुम्ही त्यांच्यावर, तुमच्यात हिंमत नाही की तुम्ही त्यांना म्हणायला. आता परवा एक कोणीतरी म्हणाले, मंत्री, की ती म्हणाले नाही आम्ही ते पण करणार, अजून करणारच आहोत. कधी तुम्ही केला हा विषय अनिवार्यता? आणि अजूनही तुमचं जर का त्याच्यात बोटचेपे धोरण असेल, तुम्ही तुमच्यात मराठी अनिवार्य करण्याची धमक नाही आणि तुम्ही आमच्या कोवळ्या मुलांवर तुम्ही हिंदी अनिवार्य आणि ते सक्तीची वगैरे असा प्रकार करताय, हा अतिशय निषेधार्ह प्रकार आहे मला असं वाटतं. सर, दक्षिणेच्या राज्यांमधील जे सरकार आहेत किंवा त्यांचे जे राजकीय नेते आहेत, मग ते राष्ट्रीय पक्षातले असो नाहीतर स्थानिक तिथल्या राज्य पातळीवरच्या पक्षांचे असो, त्या लोकांना आपल्या भाषेविषयी एक वेगळं प्रेम आहे, आपुलकी आहे, ते त्यांची भाषेचा आग्रह धरतात. आपल्या नेत्यांना तसं का नाही करू वाटत? म्हणजे आपल्याकडे एक, आता राज ठाकरे बोलले की आम्ही हिंदी आहोत, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, आमच्यावर हिंदी लादू नका, नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील. राज ठाकरेंनी थेट इशारा दिला. राज ठाकरेंची राजकीय भूमिका आपण जरी वेगळी ठेवली तरी कोणीतरी नेता या बाबतीत बोलला. तर आपण दुसरे जर पक्ष बघितले, आता उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, या पक्षांना याविषयी ठोस का नाही बोलू वाटत? नाही, मुळात याच्यामध्ये थोडासा दोष मला असं वाटतं आपल्या मराठी लोकांचा पण आहे. त्यांच्यावर दबावगट जर असेल, ज्या गोष्टीचा दबाव असेल ती गोष्ट बरोबर करतात का नाही? आता हे बघा, हे जे लोक आहेत राजकीय पक्ष, हे राजकीय पक्ष काय करतात, कोणत्या गोष्टीमुळे लोक ट्रिगर होतात? आता औरंगजेब हा विषय आला की लगेच ट्रिगर होतात लोक. मग ते कोणीतरी गोंधळ करतो की नाही औरंगजेब तर चांगलाच होता, मग त्यांना त्याच्यातून, संसदेतून, आपल्या विधान सभेतून वगैरे निलंबित वगैरे करतात. हे असं त्यांचं चालत असतं. मराठी लोक जर का, आता मला थोडं दिसत आहे, म्हणजे हे मी जे बघतो आहे त्याच्यामध्ये मराठी लोक थोडेसे, जे लोक नाही हिंदी पण आपली भाषा आहे, मराठी पण असं म्हणत होते ना, आज ते लोक पण असं म्हणायला लागले की नाही हे हिंदी सक्तीचं योग्य नाही. म्हणजे आता थोडा फरक झालेला आहे. परंतु असा फरक जर, पण हा 4 दिवसाचा नाही करू उपयोग. हे लोकांनी नेहमीसाठी आपल्या भाषेसाठी आग्रह राहिलं पाहिजे. कारण भाषा ही फक्त भाषा म्हणजे संवादाची नसते, ती तुमची अस्मिता असते, ती तुमची ओळख असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आर्थिक प्रश्न आहे. तुम्हाला, आपल्या लोकांना हे कळत नाही की इथे हिंदी बोलल्यामुळे उत्तरेतून इतक्या मोठ्या प्रमाणात लोंढे यायला लागलेत
की ते तुमच्या गोरगरिबांच्या मुलांचा तोंडचा घास हिरावून घ्यायला लागले. तुम्हाला हे कळत नाही. कारण काय आहे, तुम्ही आता जे जे आता सगळे उच्च मध्यमवर्गीय वगैरे तुमचं व्यवस्थित चाललंय ना सगळं, आणि बाकी खालचे लोक आहेत त्यांना ह्या प्रश्नाची जाणीव नाही. पण तुम्हाला गोरगरीब मुलांचे, तुम्ही शिकलायत ना, तुम्ही वाचन केलंय ना, हे तुमचं कर्तव्य आहे की आपल्या गोरगरीब मुलांच्या तोंडचा घास बाहेरचे लोक घेऊन जातात, याच्याबद्दल तुम्ही आवाज उठवला पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतं, तुम्ही अतिशय स्वार्थी होता. माझा तो हिंदी सायडर मित्र आहे ना, त्याच्याशी माझं चांगलं झालं राहिलं पाहिजे. ते गोरगरीब गेले चुल्यात, मला काय प्रॉब्लेम नाही. अहो पण एक का तुम्हाला फोन येतात, त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये येऊ दे किंवा एखाद्या कम्युनिकेशन एअरटेल वगैरे अशा तशा कंपनीत नाही येऊ दे, तुम्हाला सुरुवातीला ते हिंदीतच बोलतात. आणि आपले मराठी लोक, मराठी भैये म्हणतात ना त्यांना, ते लोक हिंदीमध्ये त्यांना उत्तर देतात. कम्युनिकेशन संपतं. मला तुम्ही सांगा, एवढी मोठी भाषा आहे मराठी, भारतातली 3ऱ्या नंबरची भाषा. या भाषेमध्ये एम्प्लॉयमेंट, या भाषेच्या भूमीत, महाराष्ट्राच्या भूमीत हिंदीला एम्प्लॉयमेंट जातं. म्हणजे तुम्ही काय करताय, तुमची जमीन, तुमचा भूमी तुम्ही विकसित केली, पण एम्प्लॉयमेंट कोणाला जनरेट केलं, कोणासाठी केलं? उत्तर प्रदेश, बिहारसाठी केलं. तुमच्या पोटच्या, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी नाही करत आहे तुम्ही. म्हणजे हा जो प्रश्न आहे ना, मराठीचा आग्रह किंवा भाषेचा आग्रह, हा प्रश्न आर्थिक आहे. तुमच्या मुलांच्या एम्प्लॉयमेंटचा, तुम्ही जर म्हटलं, समजा फोन आला, तुम्ही जर म्हटलं की मला मराठी बोलणाराच माणूस पाहिजे, माझ्याशी मराठी बोलत असेल तर मी उत्तर देईल, तर आपोआप तिथे मराठी मुलांचे भरती होतील. मराठी मुलांची भरती झाली तर तुमच्या महाराष्ट्रातला बराचसा बेकारीचा प्रश्न मिटेल. आता तुम्ही काय करता, जातीच्या आधारावर झेंडे घेता, आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आणि तुम्हाला हे कळतच नाही. अहो आता आरक्षणाचा विषय संपलाय. तुम्ही आता ह्याच्यासाठी आंदोलन करायला पाहिजे की बाहेरचे तुपाशी आणि आम्ही उपाशी. बाहेरच्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात हे होत आहे. मी तुम्हाला सांगू, आता ह्या बँका आहेत, बँकांमध्ये सगळे तिकडचे लोक पोस्ट होतात, आणि मग अजून काय सांगतात, नाही नाही आपले लोक जात नाहीत का तिकडे? तुम्ही मला संख्या, तुम्ही तुलनात्मक संख्या काढून दाखवा. महाराष्ट्रातले लोक तिकडे किती गेलेले आहे आणि तिकडचे लोक इकडे किती आले? त्यांना 10 राज्य आहेत साहेब, 10 राज्य आहेत. ते 10 राज्य सोडून 11व्या राज्यात महाराष्ट्रात काय येतात? तुमची जमीन जी आहे, तुमची भूमी तुमच्या पूर्वजांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे बंड केलं, ती बंडाचा तुमच्यामध्ये तो DNA आहे. म्हणून तुम्ही हा जो महाराष्ट्र इतका शांतिप्रिय आणि इतका लोकांना राहण्यायोग्य झालेला आहे, हे तुमच्या पूर्वजांची पुण्य आहे. आणि पुण्य तुम्ही करायची, श्रम तुम्ही करायचे, तुमच्या पूर्वजांनी करायचे, आणि त्याचा मलिदा दुसऱ्यांनी घेऊन जायचा, हे अतिशय अन्यायकारक आहे. सर, तुम्ही शिवरायांचा विषय काढला, त्यावरून तुम्हाला एक म्हणजे त्यावर पण चर्चा करणं गरजेचं आहे. शिवरायांच्या अनेक पत्रांमध्ये राज्याभिषेकाच्या अगोदर फारसी आणि उर्दू भाषेचा उल्लेख दिसतो. पण महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महाराजांना ही प्रकर्षाने जाणीव झाली की इथल्या मराठी रयतेसाठी किंवा या प्रदेशासाठी मराठीचा वापर अनिवार्य करणं गरजेचं आहे. तर महाराजांनी राजव्यवहार भाषा कोशमध्ये मराठी शब्दांचा भरणा करून घेतला आणि ती भाषा बोलण्यास प्राधान्य दिलं. तर कुठेतरी राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडलाय का? राज्यकर्ते फक्त शिवाजी महाराजांचा मतांसाठी वापर करतात असं मला वाटतं. जर त्यांना खरोखर शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर असता तर शिवाजी महाराजांच्या मातृभाषेबद्दल पण आदर असता. आणि आपल्याकडे आपण हिंदी जेव्हा लादतो किंवा हिंदीचं जेव्हा राष्ट्रभाषा म्हणून प्रमोशन करतो, त्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का इथली संपर्क भाषा आपोआप हिंदी होते. ती संपर्क भाषा कोणाची जागा घेते? तर ती मराठीची जागा घेते, बरं का. आता नागपूर आहे, मुंबई आहे, आणखी सगळी शहरं आहेत. या शहरामध्ये संपर्क भाषेचा अवकाश कोणी गिळला? तो हिंदीने गिळला. पण तुम्हालाही वाटायला पाहिजे ना की छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी वाचली पाहिजे. असं जर तुम्हाला खरोखर वाटलं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खरोखर तुम्हाला जर का सन्मान असता, तर तुम्ही मराठी वाचवण्याचे प्रयत्न केले असते. तुम्ही दुसऱ्यांच्या भाषेला, दुसऱ्या प्रदेशाच्या भाषेला इथे प्रमोट करताय आणि इथल्या संपर्क भाषा बदलवाय कशासाठी? फक्त तुमच्या वोट बँकसाठी. तुम्हाला फक्त तिकडच्या लोकांची एक गठ्ठा मतं हवी आहेत, म्हणून तुम्ही काय करताय की ते लोक इथे बोलवताय, ते लोंढे बोलवताय, आणि त्या लोकांना तुम्ही म्हणताय की हां तुम्ही तुमची भाषा बोला, आम्ही पण तुमची भाषा बोलू, इथली सगळे मिळून इथली भाषा बदलू. आणि एक दिवस ही इथली भाषा बदलल्यानंतर काय होईल? इथलं एम्प्लॉयमेंट कोणाला जाईल? इथे मराठीतून बोलणारे जर का एक्झिक्युटिव्ह जे कॉल सेंटरमधले गरजच पडणार नाही, सगळे हिंदीच बोलणार असतील, सगळ्यांना हिंदी समजणार असेल. आता काय झालंय? आता तुम्ही असं म्हणू शकता का उद्या, काही लोक म्हणत होते असे समजा माझ्यासारखे की नाही मला हिंदी येतच नाही, आता तुम्ही असं म्हणता काय, चला पहिलीपासून हिंदी मला.
म्हणजे तुम्ही असं म्हणूच नाही की मला हिंदी येत नाही, तुम्ही इथे हिंदीच बोलायचं, इथली भाषा हिंदीच करायची, त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट जनरेट करायचं. हा सगळा जो डाव आहे ना, हा अतिशय अतिशय अन्यायकारक आहे असं मला वाटतं या निमित्ताने. दक्षिणेच्या राज्यांमध्ये जर अशी सक्ती झाली असती तर तिकडे होणारा उद्रेक कसा असता महाराष्ट्राच्या तुलनेत? आगडो मुसळला असता तिथे, आगडो मुसळला असता. चळवळी आंदोलनं फार मोठ्या प्रमाणात झाली असती. कारण काय आहे, आणि आजही ही छोटी गोष्ट नाही, हे जे केलेलं आहे ना, हे अतिशय हुकुमशाही वृत्तीचं आहे. आणि वरून त्यांचे ते लोक स्टेटमेंट पण कसे देतात आहे बघा तुम्ही, कशा पद्धतीने ते चॅनलवर बोलतात. इतका अहंकार झालाय काही लोकांना की काल एक पानसे म्हणून आमचे तज्ज्ञ बोलत होते, तर एक प्रवक्ते त्या पक्षाचे त्यांना म्हणाले की हे असे तज्ज्ञ आमच्या काही कामाचे नाही वगैरे. तुम्हाला एवढा अहंकार, हे बरोबर नाही. म्हणजे तुम्हाला, म्हणजे मी आता राजकीय विषयांवर फार मला बोलायला आवडत नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हा अहंकार बरा नाही. सर, कुठेतरी अशी म्हण आहे की कुऱ्हाडीचं दांडा गोतास काळ किंवा मग कुंपणच शेत खातं. आपले राज्यकर्ते कुठेतरी या कॅटेगरीमध्ये येतात असं वाटतं का तुम्हाला, की आपल्या भाषेविषयी म्हणजे दुय्यमता येते आणि त्यांना कुठेतरी त्याची जाणीव खरंच आहे सर ते. मी तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी हा निर्णय आला ना, मी अतिशय अस्वस्थ झालो. आमच्यासारखे अनेक मराठी प्रेमी इतके अस्वस्थ, इतके फ्रस्ट्रेट होते, मी तुम्हाला सांगतो. अतिशय ही गोष्ट, म्हणजे यांच्या जो विचारांचा जो काय म्हणू आपण त्याला, की वैचारिक किंवा मानसिक जे त्यांचं हे आहे किंवा चिंतन त्यांचं असं म्हणूया, ते फार घातक आहे. ते महाराष्ट्राला एक प्रकारे हिंदी बेल्ट करू इच्छित आहेत. आणि इथे बघा, कुठलीही भाषा येते तेव्हा ती आपली संस्कृती घेऊन येत असते. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी साली आधी घरवाली अशी म्हण पाहिली मराठीमध्ये? मराठीत नाही ना. आपण साळीकडे किंवा मेवणीकडे कुठे बहिणीच्या नजरेने बघतो. साली आधी घरवाली कुठून आलंय? हिंदीतून. तिकडून आलाय. गरीब की बीवी सबकी भाभी, हा पण वाक्प्रचार तिथे आहे. कारण काय माहिती आहे का तुम्हाला, तिथे भावीला एक त्यांच्याकडे एक कार्यक्रम असतो, त्यामध्ये ते आपल्या भावजेला अतिशय घाणेरडे हावभाव करून वगैरे, ते ब्रजभूमीमध्ये तुम्ही बघा यूट्यूबवर वगैरे, अतिशय घाणेरड्या प्रकारचं असे हातवारे वगैरे करून वगैरे असं बोलतात. तर अशा पद्धतीचं जे संस्कृती आहे ना, ती संस्कृती महाराष्ट्राची नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. आणि ही जर संस्कृती इथे आली, तुम्ही बघा, तुम्ही आता मुंबईमध्ये वगैरे ते त्यांची ती भोजपुरी तेरवीमध्ये बाई बोलवतात नाचवायला. अशा पद्धतीची संस्कृती जर महाराष्ट्रात आली तर महाराष्ट्राचं पुरोगामित्व काय राहणार? आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला मगाशी एक मुद्दा आपला सुरू होता की जी कार्यालयीन भाषा जी आहे ती होण्याची पात्रता हिंदीची नाही पण मराठीची आहे. 2-3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मराठीमध्ये कसं असतं, मध्यस्थ भाषा असते ना, ही राजभाषा म्हणजे काय? मध्यस्थ भाषा. तर मध्यस्थ भाषेचं काम काय आहे? एका भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेपर्यंत जसेच्या तसे पोहोचवणे. मला तुम्ही सांगा, डहाणू स्टेशन आहे रेल्वेचं, डहाणू स्टेशनचं नाव हिंदीमध्ये डहाणू लिहिलं जातं, टिळकांचं नाव तिलक लिहिलं जातं, पण मराठीमध्ये असं विकृतीकरण केलं जात नाही. मराठीमध्ये ही प्रवृत्ती नाही. दुसरी गोष्ट, मराठी ही उत्तर आणि दक्षिण ह्या दोघांना जोडणारी भाषा आहे. आणि तिसरी गोष्ट, आमच्याचकडे एम्प्लॉयमेंट असल्यानंतर आमचीच भाषा राजभाषा करा ना, कशाला तुमची भाषा राजभाषा पाहिजे आम्हाला? म्हणजे आमच्याकडे तुमचं काम आहे, आमचं तुमच्याकडे काही काम नाही. आमचं तुमच्याकडे काहीच काम नाही, तुमचंच आमच्याकडे काम आहे. त्याच्यामुळे ऑफिशियल लँग्वेज ही मराठीच झाली पाहिजे. हिंदीच्या ऑफिशियल लँग्वेजची आम्हाला काही गरज नाही. आणि आम्ही मागणी पण इथून पुढे करू की हा आता म्हणजे न रहेगा बास न बजेगी बंसुरी ना, तर आम्ही इथून पुढे हीच मागणी करणार आहे की आता ही हिंदी राजभाषा आम्हाला नको, त्याच्याऐवजी दुसरा ऑप्शन द्या, मराठीला करा. कारण मराठी मी अजून, आता आपल्याकडे वेळ नाही तेवढा, नाहीतर अन्यथा मी तुम्हाला मराठी ही राजभाषा होण्याच्या पात्रतेची कशी आहे हे पण मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं. भाषावर प्रांतरचना आपल्याकडे केली गेली, मग भाषावर त्या भाषिकांचं ते राज्य असावं हा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी इतक्या लोकांनी हुतात्मा पत्करलं. तर त्यानंतर हा निर्णय सक्तीचा करणं म्हणजे त्या लोकांवर हा अन्यायच आहे. बरोबर आहे असं वाटतं का आपल्याला? हो, नाही, सक्तीचा निर्णय करणं चुकीचंच आहे. कारण मी तुम्हाला पुन्हा सांगतो, भारत हे संघराज्य आहे. असं जर माहीत झालं असतं ना, त्यावेळी सुद्धा जेव्हा आपण संघ म्हणून एकत्र आलो त्यावेळी यांना एक आश्वासन होतं की अशा पद्धतीने कुठेही, तुम्ही एक राष्ट्रभाषा विचार म्हणून पुस्तक आहे, ते पुस्तक वाचाल तर तुम्हाला कळेल की त्यावेळी राष्ट्रभाषेचा विचार सुरू असताना सुद्धा त्यांनी हे सांगितलं होतं की त्या प्रांतामध्ये ती भाषा सार्वभौम राहील, हिंदी तिथे अतिक्रमण करणार नाही. जर असं कळलं असतं
की अशा पद्धतीने हिंदी बाकीच्या राज्यांवर अतिक्रमण करणार आहे, तर कदाचित आज हा जो संघ, भारतीय संघ उभा राहिलेला आहे, तो तसा दिसला नसता तुम्हाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखा आता मराठीसाठी एक लढा उभारण्याची गरज वाटते का? उभारलाच गेला पाहिजे. आणि तो मला असं दिसतंय डोळ्यासमोर की हा हळूहळू लढा उभारला जातोय. आणि ती गरज आहे आजची. कारण काय असतं, म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पण काळ सोकवायला लागलेला आहे. तर हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला हा लढा उभारणं आणि मोठा करणं गरजेचं आहे. हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे, तर या निर्णयाला विरोध करण्यासाठी काय करणं आवश्यक वाटतं मराठी जनांनी? म्हणजे काय करायला पाहिजे की हा निर्णय मागे घेतला जाईल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की शासनाचे तुमचे जे प्रतिनिधी आहेत, म्हणजे शासनाचे म्हटल्यापेक्षा लोकप्रतिनिधी जे आहेत, त्या लोकप्रतिनिधींना सगळ्यात पहिले भेटून आपण नाराजी सांगितली पाहिजे की हे अतिवाद निर्णय झाला आहे, तो चुकीचा आहे. तुमच्या सरकारला सांगा, हा निर्णय मागे घ्या. दुसरं, आपण ज्या वेगवेगळ्या पत्र, मेल्स या माध्यमातून सरकारला कळवलं पाहिजे आपली नाराजी जास्तीत जास्त. आणि जर का एखाद्या ठिकाणी जे आपण सगळे एकत्र येऊन वगैरे जे काय हे करायचं असतं, आंदोलनं वगैरे, तो नंतरची वेळ आहे. पण आज तरी आपण एक नाराजी त्यांना कळवली पाहिजे, आपल्या लोकप्रतिनिधींना आणि आपल्या शासनाला. एवढी आजच्या स्थितीमध्ये एवढी तरी आपली ती गरज आहे. आणि वेगवेगळ्या फोरम्समधून, जसं आता तुम्ही हा विषय घेतला, असे वेगवेगळ्या फोरम्समधून तर मांडले गेले पाहिजे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी जबाबदारी ही चॅनल्सची आहे. आता मला एक गोष्ट त्या दिवशी मला फार वाईट वाटते. एक गाढव येत असतं के चॅनलवर, खूप मोठमोठ्यानं बोलतं ते, मला त्याचं नाव नाही घ्यायचं, पण ह्या माणसाला काही ज्ञान नाही. हे हिंदी पासून मराठी उत्पन्न झाली असं ते म्हणत आहे. आणि त्या माणसाला हे चॅनलवाले बोलवतात आणि मग ते मराठी चालणार नाही, हिंदीच चालेल वगैरे अशा पद्धतीचं बोलतं. आणि ते त्यांना ते अशा पद्धतीने चॅनलनी सुद्धा अशा लोकांना फार स्थान देऊ नये, फार महत्त्व देऊ नये. दुसरी गोष्ट, जर का कोणी हिंदी राष्ट्रभाषा म्हणत असेल, तर हा मराठीचा अपमानही लक्षात घ्या तुम्ही. तो तुम्हाला डिवचत असतो. कारण राष्ट्रभाषा तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा तुम्ही तुमच्या शहरांच्या, तुमच्या प्रदेशाच्या संपर्क भाषा बदलवत असतात. त्या क्षणी ती संपर्क भाषा बदलते तुम्ही राष्ट्रभाषा म्हटलं की. कारण बाहेरचा माणूस इथे आला जो हिंदी भाषिक येतो, मॅक्सिमम हिंदीच भाषिक येतात, आणि ते म्हणतात की हमारी भाषा राष्ट्रभाषा. मग ते कसे शिकणार तुमची भाषा? त्यांनी राष्ट्रभाषा एकदा म्हटल्यानंतर तुमच्याकडे आर्ग्युमेंटच राहत नाही काही. बरं, ती तुम्ही जर स्वीकारून घेतलं तर मग प्रश्नच येत नाही. पण राष्ट्रभाषा जर ते नाहीच आहे, तर मग हे खोटं ते बोलतात. तर चॅनलवाल्यांनी त्यांना टोकलं पाहिजे की तुम्ही ह्याचं खोटं कसं काय पसरवताय. जर का काही प्रोव्हिजन असती अशी तर गोष्ट वेगळी. तुम्ही अशा पद्धतीने धडधडीत सगळ्यांच्या समोर खोटं बोलताय, लोकांची दिशाभूल करताय. आणि काही लोकांना तर सतत खोटं बोलायची सवय आहे. ते अशाच पद्धतीने खोटं बोलून मतं मिळवतात, खोटं बोलून चॅनलवर मतं घेतात. तर अशा लोकांना टोकायचं काम तुमचं आहे ना. मग हे चॅनलवाले टोकत का नाही, मला हा प्रश्न पडतो. त्यामुळे अशा पद्धतीने या लोकांवर पण तुम्ही आपला अंकुश आणणं गरजेचं आहे, की जेणेकरून हे अशा पद्धतीचा निर्णय घ्यायला धजावणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो. सरकार कोणताही निर्णय बहुमताच्या आधारावर घेत असते. आपल्या राज्य सरकारकडे आता 5वी बहुमत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर राज्य सरकार साहित्यिक, विचारवंत आणि मराठी भाषाप्रेमींचं मत लक्षात घेऊन हा निर्णय मागे घेईल असं वाटतं का? नाही, याच्याबद्दल त्यांच्या मनात काय आहे हे तर आपण सांगू शकत नाही, परंतु त्यांनी घ्यायला पाहिजे. ते जर निर्णय मागे घेणार नाहीत तर याचे परिणाम अतिशय गंभीर होतील. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. मराठी भाषेविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं आणि या विषयी आपण चर्चा केली. धन्यवाद. धन्यवाद. Subscribe to One India and never miss an update.